येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 ते 10 तारखेच्या मधोमध त्या तारखा आपल्याला स्वतः MSMEचे म्हणजे केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेब यांचं जे खातं आहे MSME, त्या खात्याअंतर्गत आम्ही काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये 3 दिवसाचं एक्झिबिशन भरवलं होतं. त्याच धर्तीवर एक एक्झिबिशन आमच्या रत्नागिरीत भरवावं 3 दिवसाचं त्याच धर्तीवर. त्यासाठी मी राणे साहेबांशी बोललो. आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेश सावंत यांची मागणी होती आणि त्या मागणीला होकार देऊन येणाऱ्या स्पेसिफिक तारखा तुम्हाला 1-2-3 दिवसात आमचे राजेश सावंत हे पत्रकार परिषद घेऊन देतील. पण तेव्हा जसं पूर्ण डिपार्टमेंट साहेबांनी कोकणात उतरवलं होतं, त्याच्याने अनेक गोष्टींना चालना मिळाल्या. कॉयर बोर्डचं ऑफिस झालं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लोन फॅसिलिटेट झाली. त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा गावागावापर्यंत पोचला. तसाच प्रयत्न आमचा रत्नागिरीत देखील करण्याचा आहे. सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी विश्वकर्मा जी योजना आणली आहे, तीही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. मॉडेल म्हणून आम्ही सिंधुदुर्गाकडे जे उभं केलं चित्र, त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून तोच मॉडेल घेऊन आता रत्नागिरीमध्ये फेब्रुवारीपासून त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे. त्या काळामध्ये अख्ख्या डिपार्टमेंटमधून जवळपास 70 ते 80 अधिकारी केंद्र सरकारचे राणे साहेबांनी आणले होते. तसंच रत्नागिरीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम इथे राबवायचं ठरवलेलं आहे आणि जो इम्पॅक्ट आपल्याला MSME सारख्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला लागेल, ते सगळं सहकार्य राणेसाहेब आणि त्यांची पूर्ण टीम, एक ऑफिस देखील MSMEचं इकडे असावं ही मागणी आम्ही केली. त्यालाही साहेबांनी हो सांगितलेलं आहे. एक स्वतंत्र MSMEचं ऑफिस रत्नागिरीमध्ये असेल आणि जसं मॉडेल सिंधुदुर्गात उभं केलं तसंच मॉडेल रत्नागिरीत पण उभं राहावं लवकरात लवकर, ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची सातत्याने मागणी आहे आणि ती साहेब पूर्ण करतील, राणेसाहेब, याची आम्हाला खात्री आहे. हे सांगण्यासाठी आणि इतर आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारावे. साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वारंवार दोन्ही बाजूने शिवसेना आणि भाजप दोघांमधून दावा केला जातोय की हा मतदारसंघ आम्हाला मिळावा आणि आमचा तसा दावा आहे. त्याच्यात चूक काय? प्रत्येकाची ताकद आहे. कोणी मागणी करावी ही प्रत्येकाला अधिकार आहे. उद्या पत्रकारांमधूनही कोणाला जर मागणी करायची असेल लोकसभेची, उदाहरणार्थ तुम्ही, तर तुम्ही करू शकता. भाजप यासाठी आग्रही आहेच ना. आमची मतं आहेत. निलेश राणे जेव्हा लोकसभेला उभा होता तेव्हा मी जवळपास 3 लाख मतं घेतली फ्रीज ह्या चिन्हावर अपक्ष राहून. ती मतं आता BJPला जॉईन झाली. BJPची अगोदरची मतं, राणे आल्यानंतरची मतं, ह्याच्यामध्ये ती मतं ॲडच झालेली आहेत. ती मोजणारच आम्ही. मागायचा अधिकार जो आहे तो आम्ही गमावलेला नाही, आम्ही मिळवलेला आहे आणि प्रत्येकाला तसा आपला आपला अधिकार, मागायचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये चूक काहीच नाही. पण भारतीय जनता पक्ष ची ताकद आज ह्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आहे, हे नाकारून चालणार नाही. किती साधारण मतं BJP? बघा, हा एवढा असा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणजे तुम्ही मला काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समजता की काय? मी तुम्हाला माझी मतं सांगितली. मला 2,78,000 मतं पडली. BJPची किती मतं आहेत
सरकारमध्ये आल्यानंतर ज्या काही शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये फायद्याच्या गोष्टी झाल्या, लोकांच्या तळागाळापर्यंत ज्या काही योजना पोचल्या, त्याचा इम्पॅक्ट आम्हाला ग्रामपंचायतीत दिसला. आता ग्रामपंचायतीमध्ये खास करून सिंधुदुर्गामध्ये 80% ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या भारतीय जनता पक्ष म्हणून. त्याची आकडेवारी तुम्ही ग्रामपंचायतीची घ्या. जेव्हा 80% ग्रामपंचायती एक पक्ष जिंकतो एका जिल्ह्यामध्ये, त्याचा अधिकार असतो. अच्छा, निलेश राणे शेवटची जी काय निवडणूक लढवला, जी काय निलेश राणेंनी लढवली, ही लोकसभा लढवलेली आहे. लक्षात आलं ना. आणि आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत. आज आमची सत्ता देखील आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, आज आम्ही युतीमध्ये आहोत. युतीमध्ये असताना कोणाला तिकीट मिळावी त्यापेक्षा शत्रूचा सत्यानाश व्हावा हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही कोणी जरी असलो, आम्ही आमचा दावा करणारच. प्रत्येक माणसाला अधिकार आहे. पण शत्रू नेस्तानाबूत व्हावा ह्याच्यासाठी कधी 2 पावलं मागे, कधी 2 पावलं पुढे पक्षश्रेष्ठी जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही तसे वागणारे कार्यकर्ते आहोत. इंडिव्हिज्युअल अजेंडा घेऊन कोणी पक्षात आलेलं नाही. पक्ष आदेश देईल. आमच्या सकट सगळे युतीचे जेवढे नेते आहेत, ज्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत, सगळ्यांनी एकच सूर ठेवला आहे. आम्हाला पक्ष सांगेल, युतीचे आघाडीचे नेते सांगतील, आम्ही आमचा निर्णय पक्षावर सोपवलेला आहे. युती आहे. युती जे निर्णय घेईल युतीचे नेते आम्हाला सगळ्यांना मान्य असलेच पाहिजे. आहेच, दुमत काहीच नाही. सर, खासदारकी संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांची नावं पुढे येत आहेत. तुम्ही लोकसभेला इच्छुक आहात का या वेळेला? कारण तुमचं नाव या संदर्भात कोणी पुढे करत नाहीये. ते तुमच्या मीच केलं नाही पुढे. मी मागेही बोललो होतो, एका मला वाटतं TV9 चॅनलला बोललो होतो की लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही. मी पक्षाला कळवलेलं आहे. तर मला लोकसभेचा प्रश्न विचारूही नका, कारण का मी त्या स्पर्धेतच नाहीये. पण पक्षाने जबाबदारी दिली ते माझं उत्तर संपलेलं नाही अजून. तर मी त्या स्पर्धेतच नाहीये. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची. तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं, चांगलं असावं, हा माझा जो प्रयत्न आहे, मी त्याच्यातच बिझी आहे. मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही. हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून. पण मतांचे आकडे पाहता दावा प्रबळ आहे लोकसभेला. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे. कारण का आमची ताकद आहे. अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांधाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे. तुम्ही सगळे आकडेवारी, आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत, ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो, त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष आहे की नाही. ह्या लोकसभेमध्ये तर आहेच, म्हणून आमचा दावा राहीलच. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80% वर्चस्व आहे म्हणताय, कारण तुमचं तेवढं आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात 4 तालुक्यात तेवढे तुमचं भाजपचं आहे का वर्चस्व किंवा तशी? हे तुम्ही नका ना ठरवू. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे. आम्ही जे ग्राउंड वर्कवर काम करतो, जेवढ्या ग्रामपंचायती सिंधुदुर्गामध्ये होत्या तेवढ्या त्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायती रत्नागिरीत नव्हत्या. लक्षात घ्या. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा रत्नागिरीच्या ग्रामपंचायती जास्त होत्या, त्याच्यामध्ये जवळपास 97 सदस्य ग्रामपंचायतीचे आमचे निवडून आलेत. पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या. मी तेव्हा इकडे सक्रिय होतो या जिल्ह्यात. आमचे शेकडो सदस्य निवडून आले तेव्हा अनेक ग्रामपंचायतींमध्ये, नुसतं चिपळूण नव्हे किंवा राजापूर नव्हे, अख्ख्या 5 तालुक्यांमध्ये. म्हणून तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नका किंवा प्रश्न विचारू नका. आमची छाप जेव्हा आम्ही म्हणतो अख्ख्या लोकसभेवर आहे, तर काहीतरी पुराव्यानिशी आम्ही बोलत असतो. आणि ते पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही जनतेमध्ये जेव्हा खाली तुम्ही कॅमेरा घेऊन जाल, तुम्हालाही लोक सांगतील की हा सदस्य कोणाचा आहे, हे एवढे सदस्य कोणाचे आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारायच्या अगोदर ग्राउंड रियालिटी काय हे पण आपण लक्षात घेतली पाहिजे.
आता शिबिर तुम्ही घेणार आहात. प्रदर्शनाची काय असेल हां. 3 दिवसाचं प्रदर्शन किती आहे अपेक्षित? त्याचं काय प्लॅनिंग बघा, नियोजन असं असतं, नियोजनच विचारताना आपण आम्हाला सगळं MSMEच्या माध्यमातूनच नियोजन होतं. आम्ही त्याच्यामध्ये जे काय बाहेर आउटसाईड सपोर्ट जो असतो तेवढाच आपल्याला करायचा असतो. लोकांना इन्व्हाइट करण्यापासून तळागाळापर्यंत ज्यांना ज्यांना ज्या गरजेनुसार ती यादी डेटा हे सगळं MSME आम्हाला देते. तशी तशी लोक आम्ही तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. भरगच्च तो कार्यक्रम होतो. आपल्याला वाटतात की MSMEकडे मागणी करणारे कोकणात नाहीत, पण हे खोटं आहे. अनेक लोक थांबलेली असतात, त्यांना तो मार्ग मिळत नसतो. तो मार्ग दाखवायचा प्रयत्न आम्ही करतोय. सगळी व्यवस्था MSME खातं हे स्वतः करतो. स्वरूप काय असेल प्रदर्शनाचं? स्टॉल्स असतात, कॉयर बोर्डाचे असतील, बांबू बोर्डाचे असतील, असे अनेक त्यांच्या MSME मध्ये जेवढे क्रायटेरिया आहेत त्या सगळ्या क्रायटेरियाचे अधिकारी आणि MSME तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन काय करणार आहे ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन ते देणार. त्याचा अभ्यासच करून ते सगळे अधिकारी येणार आणि तसं ते तुमच्यासमोर ठेवणार. त्याचे बेनिफिशियरी कोणाला व्हायचं असेल तर ते बेनिफिशियरीनी MSME मध्ये रजिस्टर करावं लागतं. अनेकांना माहीत नसतं. अगोदर MSMEचं एक वेगळं रजिस्ट्रेशन असतं. लोकांना वाटतं MSME लोन देतं. MSME लोन देत नाही, ते फक्त फॅसिलिटेट करतात. तर ते सगळं समजून सांगणं आणि तो सेटअप बसून जायचा. नुसतं एक्झिबिशन 3 दिवसाचं झालं म्हणजे MSMEचं काम संपलेलं नाही, तिथून सुरू झालं. तर तो सेटअप पूर्ण भरून जाणार आणि बाकी फॉलोअपसाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आहेच. थोडक्यात केंद्र सरकार आपल्या दारी असत ते केंद्र सरकार ह्या खात्याच्या संबंधित जे आहे ते आपल्या दारापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. बरोबर. MSMEच्या प्रदर्शनावर लघु उद्योग आणि खाते आहे ना ते MSMEच्या MSME, हो. योजना सगळ्या लोकांकडे आणली. मायक्रो मीडियम अँड स्मॉल मिनिस्ट्री. तळागाळामध्ये मायक्रो मीडियम अँड स्मॉल स्मॉल मायक्रो स्मॉल अँड मीडियम. मध्यम लघु आणि सूक्ष्म. सर, कालच्या राज्य शासनाच्या शिवसेनेच्या निकालाबद्दल आपली काय? अध्यक्ष साहेबांनी अतिशय चांगला आणि योग्य निर्णय दिला आहे. आणि फक्त निर्णय दिला नाहीये तर निर्णय एक्सप्लेन केलाय की प्रत्येक क्लॉज जो आहे तो घटनेच्या कुठल्या नियमात बसतो. सुप्रीम कोर्टाच्या पूर्वीच्या ऑर्डरनुसार आणि नंतर ह्यांच्या चौकटीमध्ये म्हणजे अध्यक्षांच्या चौकटीमध्ये कुठले निर्णय घेता येतात आणि कुठले निर्णय घेता येत नाही हे स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अध्यक्ष साहेबांनी केलं. त्याचं आम्ही स्वागतच करतो, त्यांचं अभिनंदनही करतो की उबाटा गट जे प्रेशर टाकायचं काम करत होतं सातत्याने, आता अनेक गोष्टींमध्ये हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की उद्धव ठाकरे त्याच दिवशी हे केस हरले होते जेव्हा ते फ्लोर टेस्टला गेलेच नाहीत. त्यांनी फ्लोर टेस्टसाठी तरी जायला हवं होतं, पण तेवढं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाही. आता जेव्हा तुम्ही युद्धालाच गेला नाहीत तर युद्धाची परिस्थिती कशी बदलायची हे जर आता उद्धव ठाकरेकडून ऐकायचं असेल, अहो पण तुम्ही युद्धात गेलाच नाही, तुम्ही फ्लोर टेस्ट घेतली म्हणजे फ्लोर टेस्ट घ्यायला दिलीच नाही, त्याच्या अगोदरच तुम्ही राजीनामा दिला. उद्धव ठाकरे त्याच दिवशी हरले होते. आता ही उगाची बोंबाबोंब नाटकं, आता कसला तळतळाट होतो हे तुम्हाला मीडियावर दिसतच आहे. त्यांना आता ते सहन होत नाही. तेव्हा धाडस जेव्हा दाखवायचं होतं तेव्हा दाखवायला हवं होतं. अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय घेतला आणि ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, एवढं लक्षात ठेवा. ॲडव्होकेट नार्वेकर जे अध्यक्ष आहेत ते स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांना नियम कायदे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही. घटनेला धरून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे. त्याच्यावरती मग मी संजय राऊतांची पण मग बघितलं, ऑर्डर के आमच्या एका कुठल्या तरी सहकार्याने सांगितलं 2 बटर चिकन 1 नान. अरे
ऑर्डर कळत नाही तुला. ऑर्डर काय अरे ते का हॉटेल आहे? पण या एकंदरीत साऱ्या परिस्थितीवरती उर्वरित जे आहेत तिकडे त्यांच्यावर सुद्धा काही चांगली तलवार राहील. दोन्ही बाजूचा निर्णय झालेला आहे साहेब. दोन्ही बाजूचा निर्णय झाला असल्यामुळे कोणावर टांगती तलवार आहे. आता कोर्टात कोण जातं त्याच्यावरती टांगती तलवार असते किंवा नसते. कोर्टात जाऊन पण आता उपयोग होणार नाही. हे फक्त मीडियामध्ये काही लोक त्याच्यामध्ये असं सांगतात की टांगती तलवार वगैरे काही नाही. निर्णय कायद्याच्या चौकटीत झालेला आहे आणि हाच निर्णय शेवटपर्यंत राहणार. ह्याला चॅलेंज करून देखील विरोधकांना काही मिळणार नाही. कारण का निर्णय जेवढा सुंदर झालेला आहे, कायद्याला धरून झालेला आहे, हा निर्णयच सगळीकडे टिकणार. म्हणून आता जी काय दुसऱ्या बाजूनी जी एक चर्चा सुरू आहे ना की हे होईल ते काही होणार नाही. 2 बटर चिकन 1 नान हे फायनल. त्याच्या पलीकडे ऑर्डर चेंज होत नाही. राम मंदिराचे उद्घाटन होते. या ठिकाणी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपतींना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करावं असं उद्धव ठाकरेंनी पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया? त्यांच्या बघा आमंत्रण कोणाला कसं द्यायचं हे राजशिष्टाचारच्या पद्धतीनेच होतं. राजशिष्टाचार आपल्या देशामध्ये खातं आहे प्रोटोकॉल. म्हणून अनेक गोष्टी प्रोटोकॉलनुसारच होतात. उद्धव ठाकरेंना बोलवलं नाही म्हणूनही त्यांना प्रॉब्लेम होतो आहे. आता तुम्ही गल्लीचे नेते झालेला असाल म्हणून तुमची दखल घेतली नसेल. पण राजशिष्टाचार म्हणून प्रोटोकॉलनुसार त्या व्यक्तींना आमंत्रण जाणार. 22 जानेवारी म्हणजे उद्या नाही आहे. प्रत्येकाला आमंत्रण जे प्रोटोकॉलमध्ये आहेत प्रत्येकाला मिळणार. उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगू नये कोणाला आमंत्रण द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही. तुम्हाला मिळालं नाही ही तुमची अडचण आहे, लक्षात घ्या. म्हणून उद्धव ठाकरे पत्र असे किती लिहित असतील मला माहीत नाही. त्या पत्राला काय आम्ही दखलसुद्धा देत नाही. काल नरेंद्र मोदी साहेब घराणेशाहीविषयी बोलले. त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे आज असं म्हणाले की घरंदाज माणसांनी या संदर्भात बोलावं. उद्धव ठाकरे त्यांचं सगळं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, लक्षात ठेवा. एवढ्या खालच्या थरावर जाऊन ते हल्ली टीका करतायत. आम्ही सगळं काढू शकतो ना. आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं? घरंदाज कोण हे आम्हाला उद्धव ठाकरेकडून शिकावं लागेल. तुमचा दुसरा मुलगा 90,000चं दारूचं बिल बनवतो, हे खानदानी. आदित्य ठाकरेचं नाव मर्डर केस रेप केसमध्ये आहे, हा खानदानी. आम्ही पण सगळं काढू शकतो. अरे काय मान मर्यादा असतात का नाही त्या पदाच्या? अरे आपण वैचारिक विरोधक असू शकतो पण एवढ्या खालच्या थराच्या एका पंतप्रधानाबद्दल तुम्ही जर टीका करत असाल मग आम्हाला अधिकार आहे सगळं काढायचं. मग सगळाच काढायचा अधिकार आहे. संजय राऊत ज्या भाषेमध्ये एका महिलेशी बोलला आहे त्याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप ती आता पोलिसांकडे त्याचा तपास चालू आहे. उद्धव ठाकरेचं कुटुंब खानदानी, यांची संध्याकाळ कुठे असते विचारा या आदित्य ठाकरेची. हा कायमचा नशेमध्ये, हा शिकवणार, ह्याचं कुटुंब आम्हाला शिकवणार कसं राहायचं ते संस्कार वगैरे. उद्धव ठाकरेंनी अगोदर आदित्य ठाकरेचं लग्न लावून दाखवावं, छोट्या मुलाची दारू सोडून दाखवावी. त्या दिवशी आम्हाला तुम्ही सांगायचं की हे असं झालं पाहिजे. तुमचं सगळं उघडं पडलं आहे, तुम्ही आम्हाला शिकवणार. आणि आमच्या पंतप्रधानांबद्दल बोललात तर अजून घाणेरड्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल. हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये. सर, दाभोळमध्ये भारतीय शिपयार्डच्या इथे आपली संघटना आहे कामगारांची. तर तिथे जे स्थानिक कामगार आहेत, तुमचे संघटनेचे जे मेंबर आहेत, त्यांना असं आश्वासन कंपनीने दिलं होतं की त्यांना तिथे नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. तर या संदर्भात आपण काही भूमिका घेणार नाही. तुम्हाला माहिती अर्धवट आहे. काही कामगारांनी जे बॉन्ड लिहून द्यायचे असतात, एक ॲग्रीमेंट असते कामगारांची आणि मॅनेजमेंटची. काल पण काही लोकांना त्याच्यामध्ये सॅलरी मिळाली आहे, काल पण काही लोकांना त्याच्यामध्ये कामावर घेतलेलं आहे. ती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया रोज 2-2, 3-3 जसे बॉन्ड क्लिअर होतात, जसे त्यांची शहानिशा होते, तशी मॅनेजमेंट त्यांना कामावर घेते. 18-20 लोकांचा हा प्रश्न येऊ शकतो शेवटच्या टप्प्यात. त्यांचं काय करायचं ते आम्ही आणि मॅनेजमेंट, म्हणजे आमची युनियन आणि मॅनेजमेंट
बसून चर्चा करते, त्याच्यावरती आम्ही तोडगा काढणार. कामगारांचं नुकसान व्हायला देणार नाही.